सध्या पुण्यामध्ये गिलियन बार सिंड्रोम याच्याविषयी घबराट निर्माण झालेली दिसते. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा सिंड्रोम नेमका कसा होतो आणि त्याचा जो जीवाणू आहे तो शरीरावरती आपल्याला कसा परिणाम करतो. मी प्राध्यापक रवी पत्की, मी जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे. तर या छोट्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. पहिली गोष्ट, गिलियन बार हे दोन फ्रेंच सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ. उच्चार लक्षात घ्या, गिलियन बार. फ्रेंचमध्ये त्याचा उच्चार गिलिया बरे असा पण होतो. आणि त्यांनी शोध लावलेला सिंड्रोम. सिंड्रोम ह्याचा अर्थ लक्षणांचा समूह. अनेक लक्षणं शरीरामध्ये वेगवेगळ्या आता उदाहरणार्थ डिसेंट्री म्हणलं तर फक्त लूज मोशन्स होणार, म्हणजे तेवढीच लक्षणं. तर तो झाला रोग, डिसेंट्री झाला रोग, इट्स अ डिझीज. पण सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणं. मग याच्यामध्ये श्वसनाला त्रास होणार, चालायला त्रास होणार, लूज मोशन्स पण होणार, अनेक लक्षणांचा समूह, म्हणून याला सिंड्रोम म्हटलं आहे. कुणामुळे होतो तर हा एक जीवाणू आहे. आत्ता पुण्यामध्ये हे प्रूव्ह होत चाललेलं आहे की या जीवाणूचेच जास्तीत जास्त पेशंट्स आहेत. तर त्याचं नाव आहे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी, जीवाणूचं. आता त्याचं अर्थ समजून घेऊया. कॅम्पिलो म्हणजे तो कर्व असतो. कॅम्पिलो म्हणजे कर्व, त्याचं स्ट्रक्चर असं तिरकं झालेलं असतं, हुक लाईक. कॅम्पिलो बॅक्टर म्हणजे बॅक्टेरियम, जीवाणू. आणि जेजुनी, जेजुनम म्हणजे लहान आतडं. लहान आतड्यात राहणारा कर्व्ड जीवाणू म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनम. हा दूषित पाण्यातनं किंवा दूषित मांसाहार केल्याने, जे चिकनचं वगैरे कमी कुक केलेले पदार्थ आहेत असं खाल्ल्याने, पण आत्ता पुण्यात साधारण प्रूव्ह होतं आहे की दूषित पाण्यामुळे होतो. तर हा जो बॅक्टेरियम आहे हा असा दिसतो. त्याच्यावरती जी प्रथिनं असतात, प्रोटीन्स, ही इथे मी गुलाबी रंगाने दाखवलेली जी प्रोटीन्स त्याला मदत करतं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चिकटून बसण्याकरता, त्या प्रोटीन्सला मारण्याकरता, हल्ला करण्याकरता म्हणून आपल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्या या अँटीबॉडीज तयार करतात. त्या प्रोटीन्सला जाऊन हल्ला करण्याकरता, म्हणजे हा बॅक्टेरियम आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चिकटणार नाही. त्याची ती प्रोटीन्सच नष्ट करण्यासाठी आपल्या पांढऱ्या पेशी या अँटीबॉडीज तयार करतात. पण होतं काय गंमत की ही जी प्रोटीन्स आहेत बॅक्टेरियाच्या शरीरावरती, तशाच रचनेची प्रोटीन्स आपल्या चेतापेशींवरती पण असतात. हे बघा इथे दाखवली आहेत मी. तशाच ही पिंक कलरची या चेतापेशी आहेत. चेतापेशी म्हणजे काय तर ज्या मेंदूतून निघालेल्या पेशी आहेत आणि आपल्या शरीराच्या स्नायूंमध्ये गेलेल्या आहेत. आपले स्नायू का हालचाल करतात तर या चेतापेशींमुळे करतात. मेंदूतून आलेल्या चेतापेशींमुळे स्नायू हालचाल करतात. तर या चेतापेशींवर असलेले जे मेदाची प्रोटीन्स आणि फॅट्स, हे बघा हे दाखवलेले मी पिंक कलरची, ही जी रसायनं आहेत या रसायनांची रचना अगदी या बॅक्टेरियावरती असलेल्या या प्रथिनांच्या सारखी असते. त्यामुळे आपल्या ज्या अँटीबॉडीज आहेत शरीराच्या त्या गोंधळून जातात, कन्फ्यूज होतात. आणि तशीच रचना असल्यामुळे त्या अँटीबॉडीज आपल्या चेतापेशींवरती हल्ला करायला लागतात, कारण तिथेही तशीच प्रथिनं आहेत. आणि त्याच्यामुळे चेतापेशी नष्ट करायला लागतात हे जीवाणू. चेतापेशी नष्ट झाले की स्नायूंना चेतना मिळत नाही, संदेश मिळत नाही. त्याच्यामुळे पायातले स्नायू, मग हातातले स्नायू, मग फुफ्फुसातले स्नायू काम करणं कमी होतं आणि म्हणून आपण त्याला म्हणतो पॅरालिसिस झाला. तर असा हा जीवाणू सुरू होतो डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं आणि नंतर तो आपल्या नर्वस सिस्टमवरती अटॅक करतो आणि त्याच्यामुळे आपले स्नायू शिथिल होतात, पॅरलाइज होतात. अशा प्रकारचा हा डिझीज आहे गिलियन बार सिंड्रोम. बाकी त्याची ट्रीटमेंट वगैरे आपण पटकन अशा प्रकारचे काही सिम्पटम्स दिसले तर तुमच्या जवळच्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन सगळी समजून घ्या.